केंद्र आणि राज्य शासनाच्या इंधन दरवाढीच्या धोरणाविरोधात तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती आणि कृत्रिम तुटवड्याच्या निषेधार्थ आज गुरुवारी राजुरा येथे तीव्र धरणे आंदोलन करण्यात आले। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांच्या सूचनेनुसार राजुरा नगर परिषदेचे नगराध्यक्ष अरुण धोटे आणि तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रंजन लांडे यांच्या नेतृत्वाखाली संविधान चौक येथे हे आंदोलन पार पडले। यानंतर संविधान चौक ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढण्यात आली। यावेळी जोरदार नारेबाजी करत शासनाचा निषेध करण्यात आला। आंदोलनाच्या शेवटी या संदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार राजुरा यांच्या मार्फत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवण्यात आले आणि समस्या सोडवण्याची विनंती करण्यात आली। शासनाने तात्काळ गॅस व इंधन दरवाढ मागे घ्यावी, कृत्रिम तुटवडा थांबवावा व सर्वसामान्यांना दिलासा द्यावा, अन्यथा काँग्रेसमार्फत जनसामान्यांच्या न्याय हक्कांसाठी व्यापक जन आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला। आवश्यक वस्तू म्हणून जनसामान्यांना गॅस दरवाढ ही अत्यंत भेडसावणारी समस्या आहे। त्यासोबत स्मार्ट मीटरची समस्या आहे। या दोन समस्या घेऊन आम्ही राजुरा शहरामध्ये आदरणीय सुभाषभाऊ धोटे यांच्या सूचनानुसार या केंद्र सरकारचा जाहीर निषेध करत आहोत। या आंदोलनामधून आमच्या सरकारला इशारा आहे की आमचे गॅसचे दरवाढ कमी झाले पाहिजे, आमचं स्मार्ट मीटर रद्द झालं पाहिजे आणि जर या गंभीर बाबीवर जर सरकार जर गप्प राहत असेल तर त्यांनी स्पष्टता द्यावी, अन्यथा हे आंदोलन आम्ही महिला जिल्हाभर करू असं या ठिकाणी मी सांगू इच्छिते। केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे आणि हा मोदी आपले जे देशाचे पंतप्रधान आहे मोदी साहेब यांच्या काही चुकीच्या धोरणामुळे आज गॅसचे दर वाढले आणि कृत्रिम टंचाई आज कुठंतरी दिसून राहिली आहे। आज आपण पाहता महाराष्ट्र का देशामध्ये पुष्कळसे हॉटेलचे जे व्यावसायिक आहेत ते हॉटेल बंद होऊन राहिले आहे। पुष्कळशा अशा कार्यक्रमामध्ये ज्यांना गॅस सिलेंडरची गरज असते आणि ते आज गॅस नाही मिळून राहिलेले आहे। कुठंतरी आज गृहिणीला गॅसची गरज असते आणि तोच